नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, जीवन प्रक्रिया ही संतपणे निरंतरपणे चालणारी एक क्रिया आहे। जन्म झाल्यापासून मरेपर्यंत मानवी शरीरामध्ये सातत्याने बदल घडत असतात। बदललेली जीवनशैली त्याचप्रमाणे वयोमानानुसार बाह्य वातावरणातील बदलांमुळे शरीरामध्ये आजार होणे हे स्वाभाविकच असते आणि त्यानंतर काही काळाची ट्रीटमेंट घेऊन चिकित्सा केल्यानंतर हे आजार बरेही होतात। त्यानंतर त्याचप्रमाणे काही आजार हे असे असतात की जे बाह्य घटकामुळे होत असतात। त्याच्यामध्ये अपघातामध्ये होणारे आजार असतील किंवा हृदयरोग असेल किंवा मेंदूमुळे येणारे झटके असतील, याच्यामध्ये शारीरिक आणि बाह्य कारणांमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, अत्यायिक अवस्था निर्माण होते आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते। याच्यामध्ये रस्त्यांवर होणारे वाहनांचे अपघात ही सध्या सामान्य माणसाला भेडसावणारी सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे। रस्त्यांवर होणारे अपघातांमध्ये किरकोळ मारापासून ते डोक्याला लागलेल्या मारापर्यंत आणि त्यामुळे होणारी मेंदूची इजा ही सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर समस्या आहे। मेंदूला लागलेल्या मारामुळे पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, त्याचप्रमाणे त्याचा मृत्यूही होऊ शकतो आणि त्यामुळे ही समस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे। रस्त्यांवर होणारे अपघात हे कसे टाळता येतील, त्याप्रमाणे आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो, त्याचप्रमाणे रस्त्यांवर जर असे काही अपघात झाले तर त्याच्यासाठी पटकन अत्यावश्यक चिकित्सा काय करता येतील, ह्या सगळ्यांची माहिती आपण आपल्या आजच्या विशेष भागामध्ये जाणून घेणार आहोत। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे ट्रॉमा केअर व रस्ते सुरक्षा गोल्डन अवर्सचे महत्त्व। विषय पुन्हा एकदा सांगते, ट्रॉमा केअर आणि रस्ते सुरक्षा गोल्डन अवर्सचे महत्त्व। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अमित पडवळ सर। नमस्कार सर। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सर प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत। मी सरांची ओळख तुम्हाला करून देते। डॉक्टर अमित पडवळ सर, आपण श्री भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी येथे कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणजेच मेंदूशल्य विशारद या पदावर कार्यरत आहात। सरांचे MBBSचे शिक्षण हे BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून झाले आहे। MCH न्यूरोसर्जरी ही सुपर स्पेशालिटी पदवी सरांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस या नावाजलेल्या संस्थेतून पूर्ण केलेली आहे। सर, आपण MCH न्यूरोसर्जरी या विषयातील गोल्ड मेडलिस्ट आहात व हा अवॉर्ड सरांना भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे। सर, आपण शहरातील सुवर्ण संधी सोडून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक व तात्काळ सेवा प्रदान करत आहात। मेंदूला येणारे झटके, अपघातजन्य मेंदूची इजा, त्याचप्रमाणे मेंदूच्या तात्काळ कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया या विषयात सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। बाह्य अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, मेंदूमध्ये होणाऱ्या गाठी यांसारख्या अनेक मेंदूच्या विकारामध्ये सर आपण दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करत आहात। या सगळ्यांसोबतच मेंदूचे अपघातजन्य आजार कसे टाळता येतील याबद्दलही सर लोकांमध्ये जनजागृती करत आहेत व समाजहिताचे मोलाचे कार्य सर पार पाडत आहेत। मेंदूवरील शस्त्रक्रिया आणि मेंदूचे आजार या विषयावर सरांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेपर प्रेझेंटेशनही झालेले आहे। आजचा आपला विषय आहे ट्रॉमा केअर आणि रस्ते सुरक्षा गोल्डन अवर्सचे महत्त्व आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अमित पडवळ सर। सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये। सर, आपण बघतो की सध्या अपघातांचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे। शहरी भाग असू दे किंवा ग्रामीण भाग असू दे, सगळीकडेच अगदी 2 चाकी गाड्या असू दे, 4 चाकी गाड्या असू दे, अपघात हे होतच आहेत। पण त्याबद्दल लोकांमध्ये अजूनही जनजागृती नाही आहे आणि त्यामुळे ब्रेनला म्हणजेच मेंदूला होणारी इजा, त्याची दुखापत याबद्दल तर लोकांना मुळीच माहीत नसतं। सर, ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणजे अपघातामुळे होणारी मेंदूची इजा म्हणजे नक्की काय आहे, याबद्दल आपण काय सांगाल? ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणजे ट्रॉमा म्हणजे कुठलाही आघात, बरोबर, कुठलाही बाह्य आघात जेव्हा मेंदूवर होतो आणि तो ज्या वेळेला मेंदूला इजा करतो ते म्हणजे ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी। तर ही जी इजा होणारी असते मेंदूची, तर ती इजा ही अतिशय मायनर प्रकारातली असू शकते, जसं आपण कन्कशन्स म्हणतो की ज्यामध्ये अतिशय मेंदूला कमी प्रमाणात मार लागतो, किंवा अतिशय गंभीर प्रकारातली ही इजा असू शकते, जसं मेंदूमध्ये रक्तस्राव होणं किंवा मेंदूला सूज येणं। आणि ह्या सर्व प्रकारच्या जखमा किंवा मेंदूला होणारी इजा ह्या ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीच्या कक्षेखाली येतात। आता जर आपण जागतिक स्तरावर पाहिलं ह्या गोष्टींचं महत्त्व, तर आपण
असं म्हणू शकतो की 90% अपघातात होणारे मृत्यू हे लोअर आणि मिडल इन्कम कंट्रीजमध्ये होतात. लोअर आणि मिडल इन्कम कंट्रीज म्हणजे काय, तर विकसनशील आणि अविकसित देश. बरोबर. तर त्या कंट्रीजमध्ये हे 90% मृत्यू होतात आणि त्यामध्ये आपला भारत हा देशही येतो आणि त्यातले 25% मृत्यू हे भारतामध्ये होतात. त्यावरून आपल्याला ह्या विषयाची व्याप्ती लक्षात येऊ शकते आणि याचं गांभीर्यही आपल्याला कळू शकतं. बरोबर. साधारणपणे ज्या वेळेला ब्रेन इंजुरीचा किंवा आघातजन्य मेंदू आघाताचा ज्या वेळेला विचार केला जातो त्यावेळेला त्याची कारणे कशी असतात? जेव्हा आपण ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी किंवा मेंदूला इजा होणाऱ्या कारणांचा विचार करतो त्यावेळेला रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट किंवा रस्ते अपघात हे सर्वात महत्त्वाचं कारण आपण समजतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे उंचीवरून पडल्यामुळं होणारा मार आणि बाकीची कारणं आहेत, जशी मारहाणीमध्ये मार होणं किंवा इंडस्ट्रीयल प्लेसेसमध्ये काही जखमा होणं. तर ही सर्व कारणं ही ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीची आहेत. यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि जे प्रिव्हेंटेबल आहे ते म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट किंवा रस्ते अपघात. जर आपण या सर्व कारणांचा विचार केला तर जवळपास 76% 70 ते 80% इजा किंवा हेड इंजुरीज ह्या रस्ते अपघातामुळे होतात. आणि यातल्या ज्या इजा होणाऱ्या आहेत यामध्ये जो वयोगट म्हणजे सफर होतो किंवा ह्यामध्ये जो वयोगट इन्व्हॉल्ड आहे तो हा प्रामुख्याने तरुण वयोगट आहे. साधारण 21 ते 40 वर्ष वयाची तरुण मुलं आणि मुली ह्यामध्ये त्यांना इजा होते आणि यांचं प्रमाण साधारण 50 ते 60% आहे. आणि साधारण हे लोक जे असतात ही त्यांच्या घरातली कर्ती लोक असतात, त्यामुळे याचा पूर्ण कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. बरोबर. ज्या वेळेला वाहनांच्या अपघातांचा विचार केला जातो त्यावेळेला एक सगळ्यात महत्त्वाचं कारण पुढे येतं ते म्हणजे मद्यपान करून वाहन चालवणे, त्यामुळे अपघात होणे ही पण खूप मोठी समस्या आहे. तर अल्कोहोलचा ट्रॉमामध्ये किती प्रकारे समावेश आहे? जेव्हा आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये 2350 पेशंट्सच्या अभ्यासाचे काही निष्कर्ष काढले आणि त्यामध्ये आम्हाला असं आढळले की एक 13% लोकांनी त्यांना जेव्हा ॲक्सिडेंट झाला किंवा त्यांना इंजुरी झाली त्यावेळेला त्यांनी मद्यपान केलेलं होतं. आता 13% हा आकडा आपल्याला ऐकायला फार लहान वाटतो की 13% म्हणजे फार मोठा आकडा नाही आहे, पण जेव्हा यातील सिव्हिरिटी आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की 18% लोकांमध्ये होणारे इंजुरीज आणि 31% लोकांमध्ये होणारे इंजुरीज. तर 18% इंजुरीज ह्या सिव्हिअर प्रकारच्या इंजुरीज ह्या ज्या लोकांनी मद्यपान केलेलं नाही त्यांच्यामध्ये झाल्या आणि 31% इंजुरीज सिव्हिअर प्रकारच्या इंजुरीज ह्या ज्या लोकांनी मद्यपान केलं त्यांच्यामध्ये झाल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जवळपास मद्यपानामुळं सिव्हिअर ब्रेन इंजुरी होणं किंवा अतिशय गंभीर प्रकारची मेंदूला इजा होण्याचं प्रमाण हे जवळपास दुपटीनं वाढतं. तर हे आणि प्रिव्हेंटेबल आहे ह्या गोष्टी. बरोबर. ग्रामीण भागामध्ये आघातजन्य मेंदूची इजा आणि त्याचे आजार हा मुद्दा महत्त्वाचा का वाटतो तुम्हाला? भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची जवळपास 70% किंवा आपण 60 ते 70% लोकसंख्या ही साधारणपणे खेड्यामध्ये राहते. बरोबर. आणि ही 70% लोकसंख्या खेड्यामध्ये राहते, त्यामुळे त्यांना ज्या परिस्थितींना फेस करायला लागते किंवा ज्या पद्धतीने त्यांचे ॲक्सिडेंट्स होतात हे शहरी भागांपेक्षा वेगळे आहेत. ग्रामीण भागांमध्ये दुचाकींचा वापर खूप जास्त आहे. 2 व्हीलर्स ह्या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात. रस्त्यांची कंडिशन ही ग्रामीण भागातली आणि शहरी भागातली वेगळी आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा अपघात घडतो तेव्हा रुग्णाला मिळणारी वैद्यकीय सेवा ही शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये ही मिळण्यासाठी थोडासा वेळ जास्त जातो. त्यामुळं जो वेळ जातो त्या वेळेमुळं त्याचे जे होणारे परिणाम आहेत हे ग्रामीण भागातील लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. बरोबर. मग ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अपघात तर दोन्हीकडे होत असतात, पण ज्या वेळेला मेंदूची इजेचा विचार केला जातो त्यावेळेला दोन्ही आघातांमध्ये फरक काय असतो? मी आत्ताच बोललो की ग्रामीण भागामध्ये दुचाकीचा वापर हा जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे होणारे अपघात हे ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आहेत. पण शहरी भागांमध्येही दुचाकीमुळे अपघात होतात, पण चारचाकीचे अपघात हे
काहीशा जास्त प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये आपल्याला आढळतात. याचा परिणाम काय होतो की हेल्मेटचा वापर, शहरी भागामध्ये हेल्मेटचा वापर अराउंड 30 ते 40% लोक, अपघातग्रस्त लोकांनी हेल्मेट घातलेलं असतं. पण आमच्या अभ्यासात असं आढळून आलं की ग्रामीण भागातले 0% लोकांनी हेल्मेट घातलेलं होतं. ही अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे की ह्या 2,500 लोकांमध्ये एकाही व्यक्तीनं हेल्मेटचा वापर केलेला नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था, रस्त्यांमध्ये खड्डे असतात, रस्ते अरुंद असतात आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची ॲक्सेसिबिलिटी किंवा ॲम्ब्युलन्सची मिळणारी सेवा ही ग्रामीण भागामध्ये होण्यासाठी वेळ जास्त जातो. ट्रॉमा केअर सेंटर्स हे प्रामुख्याने शहरी भागांमध्ये एकवटलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये अजूनही लेवल 1चे ट्रॉमा सेंटर्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पुन्हा शहरी भागांकडेच या उपचारांसाठी जायला लागतं आणि यामध्ये वेळ जास्त प्रमाणात जातो. बरोबर. ज्यावेळेला गाडीचा विचार केला जातो त्यावेळेला स्त्री आणि पुरुष दोघंही त्याच्यावरती असू शकतात. तर ज्यावेळेला महिलांमध्ये होणारी मेंदूची इजा किंवा ब्रेन ट्रॉमा हा विशेष लक्ष देण्याचा विषय आहे असं तुम्हाला काय वाटतं सर? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मुद्द्याला एक मला असं वाटतं की ह्याला अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण आम्ही जेव्हा या ॲक्सिडेंट्समध्ये इंजुरी झालेल्या रुग्णांचा अभ्यास करत होतो तेव्हा एक गोष्ट आम्हाला आढळून आली की ग्रामीण भागामध्ये स्त्रियांमध्ये ज्या स्त्रियांना हेड इंजुरीज होतात किंवा ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीज होतात त्यांच्यामधल्या इंजुरीज ह्या पुरुषांपेक्षा जास्त सिव्हिअर प्रकारातल्या होत्या किंवा जास्त गंभीर प्रकारातल्या होत्या आणि स्त्रियांमधला मृत्यूदर हा पुरुषांपेक्षा काही टक्क्यांनी जास्त होता. तर हे असं कशामुळे होतंय हे शोधण्यासाठी जेव्हा आम्ही त्याच्या खोलामध्ये गेलो तेव्हा असं आढळून आलं की आपण दुचाकीचा वापर पाहिलेला आहे की ग्रामीण भागामध्ये दुचाकीचा वापर हा जास्त प्रमाणात होतो आणि प्रामुख्याने दुचाकी चालवणारे ड्रायव्हर्स जे असतात ते पुरुष असतात. म्हणजे 99% ड्रायव्हर्स दुचाकीचे हे पुरुष होते. पण 70% पिलन रायडर्स म्हणजे काय की दुचाकीवर मागं बसणारी व्यक्ती, तर 70% पिलन रायडर्स हे स्त्रिया होते. तर यामुळे काय होतं की त्या जरी पिलन रायडर असल्या तरीही त्यांच्यामध्ये अपघाताचं प्रमाण कशामुळे जास्त आहे किंवा त्यांच्यामध्ये होणारी इजा कशामुळे जास्त होते किंवा मृत्यूदर त्यांच्यामध्ये कशामुळे जास्त आहे. तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रियांची दुचाकीवर बसण्याची, ग्रामीण भागातील स्त्रियांची विशेषतः दुचाकीवर बसण्याची पद्धत. ग्रामीण भागात आजही साडी हा स्त्रियांचा पेहराव आहे. प्रामुख्याने स्त्रिया साडीच घालतात आणि त्यामुळं जेव्हा दुचाकीवर स्त्रिया बसतात त्यावेळेला दोन्ही पाय दुचाकीच्या एका बाजूला ठेवून बसतात. आता या चित्रावरून आपल्याला ते लक्षात येईल की ही स्त्री दुचाकीवर बसलेली आहे, तिचे दोन्हीही पाय हे एका बाजूला आहे. तिनं तिच्या कडेवर एका लहान मुलाला घेतलेलं आहे आणि तिच्याबरोबर तिचं सामानही आहे. तिच्या ड्रायव्हिंग सीटवर किंवा पुढच्या भागामध्ये तिचा एक पुरुष बसलेला आहे आणि हे दोघांनीही हेल्मेट घातलेलं नाही. अशा प्रकारची ही जी पोझिशन आहे ह्या स्त्रीची ही अतिशय अनस्टेबल पोझिशन आहे. तुम्ही रस्त्याची कंडिशन पाहू शकता. जेव्हा ही दुचाकी एखाद्या खड्ड्यातून जाते किंवा एखाद्या स्पीड ब्रेकरवरून जाते तेव्हा ती स्त्री गाडीवरून पडण्याची शक्यता या पोझिशनमुळे खूप जास्त आहे आणि त्यामुळं तिला होणारी इजा ही जास्त गंभीर प्रकारातली होते आणि पडतानाही ती स्त्री त्यासाठी रेडी नसते किंवा ती अजाणतेपणे पडते. त्यामुळं बॉडीची रिफ्लेक्सेस वर्क करत नाहीत अशा वेळेला आणि त्यामुळं होणारी इजा ही पुन्हा जास्त गंभीर प्रकारातली होते. बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या महिला सहप्रवाशांना काय सल्ला द्याल? महिलांनी आम्ही याच्यावरही विचार केला आणि त्यानुसार जनजागृतीचंही काम आम्ही करत आहोत. तर काष्टा पद्धतीनं साडी घातली तर आपण गाडीवर बसताना दोन्ही पाय दोन साईडला सोडून बसू शकतो. तर यामुळे काय होईल की मागं बसणाऱ्या व्यक्तीला किंवा स्त्रीला एक बसताना स्थैर्य येऊन जाईल किंवा स्टॅबिलिटी येऊन जाईल. त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करणं, म्हणजे हेल्मेटचा वापर पुढं बसलेल्या व्यक्तीनं करणं एवढंच पिलन रायडरनं किंवा मागं बसलेल्या व्यक्तीनं करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि शक्यतो टू व्हीलरचा प्रवास करताना आपल्या बाळाला किंवा एखाद्या व्यक्तीला बरोबर घेणं टाळावं आणि सामान, जड वस्तू शक्यतो बरोबर घेणं टाळावं.
ह्या गोष्टींची मुख्यत्वे करून स्त्रियांनी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा रस्त्यांची परिस्थिती ही खराब असते, तर रस्त्यांची परिस्थिती ही अपघातांना कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतंय कसं? ग्रामीण भागातील रस्त्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ग्रामीण भागातील रस्ते हे अरुंद असतात. रस्त्यांवर लाईट्सची पुरेशी व्यवस्था नसते. रस्ते हे नागमोडी वळणाची जास्त असतात, त्यामुळं समोरून येणारी वाहनं बऱ्याचदा दिसत नाहीत. रस्त्यांवरचं खड्ड्यांचं प्रमाण हे शहरी भागांपेक्षा जास्त आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात असलेले स्पीड ब्रेकर्स किंवा गतिरोधकांची लांबी, रुंदी आणि उंची किती प्रमाणात असावी, आणि हे अगदी शास्त्रीय पद्धतीनं मला असं वाटतं की याचं मोजमापन होणं आवश्यक आहे. कारण गतिरोधक जर खूप उंच असतील तर अशा वेळेला अपघातांचं प्रमाण कमी होण्यापेक्षा अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता ह्या रोड्समुळं वाढते. बरोबर. सर, ट्रॉमा सेंटर्स याबद्दल अजूनही आपल्याला किंवा सामान्य लोकांना माहीत नाही आहे. काही अपघात झाला किंवा काही झाला तर फक्त पेशंटला उचलून हॉस्पिटलपर्यंत नेणं एवढंच लोकांना माहिती असतं, पण अपघातासाठी वेगळे हॉस्पिटल्स असतात किंवा त्यांची वेगळी व्यवस्था केलेली असते, हे अजूनही लोकांपर्यंत त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. तर ट्रॉमा सेंटर म्हणजे काय आणि ट्रॉमा सेंटरची गरज कितपत आहे याच्याबद्दल काय सांगाल? ट्रॉमा सेंटर्स म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अपघातग्रस्त रुग्णांवर इलाज केले जातात, आणि ज्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर्सचे एक टियर सिस्टीम डेव्हलप झालेली आहे की ज्यामध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा 3 प्रकारांमध्ये त्याची विभागणी केली जाते. लेवल 1 ट्रॉमा सेंटर्स असे असतात की ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सिटी स्कॅन, MRI ह्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात. 24 तास न्यूरोसर्जिकल टीम उपलब्ध असते. आणि लेवल 3 ट्रॉमा सेंटर्स म्हणजे प्राथमिक लेवलची ट्रॉमा सेंटर्स. तर या ट्रॉमा सेंटर्समुळं काय होतं की रुग्णाला 24 तास सेवा मिळते. गरज लागली तर त्याच्यावर शस्त्रक्रिया आपण करू शकतो, आणि त्याचबरोबर सिटी स्कॅनची सुविधा असल्यामुळं त्याच्यावर त्याचं निदान होणं आणि त्याच्यावरचा इलाज हा सोयीस्कर आणि सोपा होऊन जातो. ओके. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत ट्रॉमा केअर, रस्ते सुरक्षा आणि गोल्डन अवर्सचे महत्त्व या विषयावर. प्रेक्षक हो, रस्त्यावर होणारे अपघात हे बरेचसे टाळण्यासारखे असतात, परंतु कधी कधी आपल्या चुकांमुळे, जसं सरांनी सांगितलं की गाडीवर बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, रस्त्यांच्या अवस्थेमुळे हे अपघात होऊ शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सरांनी चित्रामध्ये दाखवलं त्या सुधारणा करून तुम्ही हे अपघात टाळू शकता. रस्ते अपघातामध्ये वाटणाऱ्या ज्या इंजुरीज असतात किंवा जे आघात असतात हे साधारण बघायला गेलं तर वरून किरकोळ वाटतात, परंतु डोक्याला मार लागणे, मेंदूला इजा होणे, त्यामुळे हे आजार गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ट्रॉमा सेंटर्स म्हणजे आघात झाल्यानंतर जे रुग्णालय असतात त्यांच्याबद्दल माहिती घेत असतो. सर, ग्रामीण भागामध्ये ट्रॉमा केअर सुधारण्याची आवश्यकता आहे का? ग्रामीण भागामध्येच ट्रॉमा सेंटर्स उभारण्याची आणि सुधारण्याची खूप आवश्यकता आहे. कारण आपण मगाशीच पाहिलं की 70% लोकसंख्या ही आपली ग्रामीण भागामध्ये राहते, आणि जर ट्रॉमा सेंटर्सचं जर आपण डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ही मुख्यत्वे करून सगळे ट्रॉमा सेंटर्स ही शहरी भागामध्ये एकवटलेली आहेत. त्यामुळं काय होतं की ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागांपर्यंत रेफरल किंवा त्यांना ट्रान्सफर करायला लागतं, आणि यामुळं या प्रक्रियेमध्ये वेळ खूप जातो, आणि या वेळामुळं पेशंटला होणारी इजा वाढते, त्याचबरोबर त्याचे दगावण्याचे प्रमाणही वाढते. ग्रामीण भागात ट्रॉमा केअर डेव्हलप करण्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे पब्लिक अवेअरनेस किंवा सोशल अवेअरनेस म्हणतो आपण त्याला. लोकांमध्ये याबाबतीत अवेअरनेस होणं ही खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत लोकांना या विषयाची गांभीर्य कळणार नाही तोपर्यंत ते याच्याकडे गांभीर्याने किंवा या बाबतीत अवेअरनेस त्यांची होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरिफेरल जे सेंटर्स आहेत किंवा जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणचा जो आरोग्य कर्मचारी आहे किंवा तिथले डॉक्टर्स आहेत त्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये घेऊन त्यांना बेसिक लाईफ सपोर्टचं ट्रेनिंग देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एक प्रकारची एक टियर सिस्टीम डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे की
एका सेंटरमधून दुसऱ्या सेंटरमध्ये पेशंट शिफ्ट होत जातील त्यांच्या सिव्हिरिटीच्या बेसिसवर. ज्या पेशंट्सला अगदीच किरकोळ प्रकारची इंजुरी आहे ती खालच्या सेंटर्सवर मॅनेज होऊ शकतात, पण ज्यांना जास्त गंभीर प्रकारच्या इजा आहेत त्या वरच्या सेंटरला रेफर केले जातील. आणि त्याच वेळेला वरचे सेंटर्स हे खालील सेंटर्सशी कम्युनिकेशनमध्ये राहतील, जेणेकरून त्यांच्यासाठी ते मार्गदर्शकही राहतील आणि त्यांच्यासाठी ते रेफरल सेंटर्स म्हणूनही काम करत राहतील. टेलिमेडिसिनचा यामध्ये आपण फार मोठा उपयोग करून घेऊ शकतो की जेणेकरून शहरी भागातील जे मोठे ट्रॉमा सेंटर्स आहेत ते ग्रामीण भागातील ट्रॉमा सेंटर्सला मार्गदर्शन करू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्यानं आपण ग्रामीण भागामध्ये ट्रॉमा सेंटर्स डेव्हलपही करू शकतो, जेणेकरून रुग्णांना त्याच ठिकाणी ह्या सेवा मिळतील आणि त्यामुळं होणारा वेळ वाचेल आणि त्यामुळं होणारा आउटकम हा डेफिनेटली चांगला राहील. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अण्णासाहेब कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर येथून. हॅलो हॅलो हॅलो, हां बोला सर. आपला प्रश्न संभाजीनगरमधून कुलकर्णी बोलतो मी. हां बोला. हा, भावाला आहे ना डोक्यामध्ये ऑपरेशन झालं आणि गाठ होती. हं. आता त्याला ना दौरे पडतात, त्याला ऑपरेशन होऊन 3 महिने झालेत. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद सर. तर त्याला फिट येते आता फिट येते. आता वय 45 वर्ष आहे. अच्छा सर, आपल्याला काही विचारायचं आहे का त्यांना? त्यांना मेंदूमध्ये गाठ होती, आता गाठीचं ऑपरेशन झालेलं आहे असं म्हणालात आपण. हो झालं ऑपरेशन झालं. तर गाठीच्या ऑपरेशन नंतर सुद्धा पेशंटला फिट्स येण्याचा प्रकार होऊ शकतो. तर त्यासाठी आपण धन्यवाद अण्णासाहेब सर, तुमचा प्रश्न आलेला आहे. सर, तर मेंदूच्या गाठींचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ऑपरेशन पुरतीच याची ट्रीटमेंट थांबत नाही, तर त्यानंतर गाठीच्या प्रकारानुसार त्याची पुढची ट्रीटमेंट देणं आपण आवश्यक आहे. जसं काही पेशंट्सला रेडिएशनची गरज लागते गाठीच्या स्वरूपानुसार किंवा त्याच्या क्लासिफिकेशननुसार, किंवा किमोथेरपीची काही पेशंट्समध्ये गरज लागते. आणि काही पेशंट्समध्ये फिट्सची जी औषधं असतात ही 60 ते 70% लोकांमध्ये एका औषधानं पुरेसं होतं, मात्र 20 ते 30% लोकांना 2-3 औषधंही लागू शकतात. तर ही औषधं आपल्याला आपल्या जवळच्या न्यूरोलॉजिस्टशी किंवा न्यूरोसर्जनशी कन्सल्ट करून आपल्याला ती औषधं त्यानुसार वाढवावी लागतील आणि त्यांचे पुढची ट्रीटमेंट घेणं आपण त्यासाठी आवश्यक आहे. ओके. बऱ्याच वेळेला रस्त्यावरचे अपघात टाळण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न केले जातात, शासनाकडून त्याच्यासाठी नियम हे ठरवले जातात. तर कायद्याची अंमलबजावणी ही किती महत्त्वाची आहे रस्त्यांवरचे अपघात टाळण्यासाठी? आत्ताच आपण पाहिलं की आमच्या अभ्यासातून असं आढळून आलं की ग्रामीण भागामध्ये हेल्मेट वापराचं प्रमाण हे 0% आहे. बरोबर. तर याचं प्रामुख्यानं याच्याबद्दलचं मला असं वाटतं महत्त्वाचं कारण हेच आहे की लोकांमध्ये असलेली अवेअरनेसची कमतरता, म्हणजे लोकांना त्या गोष्टीची अजूनही तेवढं गांभीर्य नाही की यामुळं आपण अपघाताला वाचवू शकतो. आणि त्याचबरोबर लॉ एन्फोर्समेंट किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मद्यपान करून दुचाकीचा किंवा चारचाकीचा वापर करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्याबद्दलही काटेकोरपणे कायद्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. आणि स्पीड लिमिट्स किंवा वेगांवर असलेलं नियंत्रण याबाबतीतही नियम आहेत, पण त्याची अंमलबजावणी होणं हे महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. बरोबर. ज्या वेळेला नियमांचे पालन करण्याचा विचार येतो त्यावेळेला आपण बघतो की भारतासारख्या देशामध्ये नियमांचं उल्लंघन हे जास्त केलं जातं. जिथे हेल्मेट घाला किंवा स्पीडवर नियंत्रण ठेवा असं सांगितलं जातं तिथे लोक त्याला पाळत नाहीत. तर याच्यामागे काय पार्श्वभूमी असेल? लोक ह्या नियमांचं का पालन करत नाहीत? सर, तुम्हाला काय वाटतं? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना दिस विल नॉट हॅपन विथ मी किंवा ही गोष्ट माझ्या बाबतीत होणार नाही हा विनाकारण असलेला आत्मविश्वास आहे की अपघात हे माझ्या बाबतीत होणार नाही. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की हेल्मेटचा वापर न करणं किंवा हे नियम जे आहेत हे न पाळणं हे लोकांमध्ये खूप कॉमन आहे. आणि त्याचबरोबर या बाबतीतले जे नियम आहेत, नियम अस्तित्वात जरी असतील त्याचं एन्फोर्समेंट होणं किंवा त्याची अंमलबजावणी होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर.
ज्या वेळेला रस्त्यांवर अपघात होतात त्यावेळेला गाडीवरती लहान मुलं किंवा फॅमिलीसुद्धा असू शकते. सो लहान मुलांना ज्या वेळेला इंजुरी होते त्यावेळेला मोठ्या मुलांमध्ये म्हणजे मोठ्या व्यक्तींमध्ये होणारी इंजुरी आणि लहान मुलांमध्ये होणारी इजा याच्यामध्ये काही फरक असतो का? त्याची ट्रीटमेंट वगैरे काही वेगळी असू शकते का? लहान मुलांमध्ये होणाऱ्या इंजुरीज ह्या रिलेटिव्हली ॲडल्ट एज ग्रुप म्हणजे 21 ते 40 वयोगटाच्या तुलनेमध्ये लहान मुलांमध्ये होणाऱ्या इंजुरीज ह्या त्यांची संख्या कमी आहे. आणि लहान मुलांमध्ये प्रामुख्यानं पडणं म्हणजे उंचीवरून पडणं, खेळताना पडणं ह्या गोष्टींचं प्रमाण जास्त आहे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटपेक्षा. मात्र काही प्रकारांमध्ये लहान मुलांमध्ये होणाऱ्या इंजुरीज ह्या खूप जास्त सिव्हिअर प्रकारातल्या असतात. आणि लहान मुलांची फिजिओलॉजिकल कॅपॅसिटी ही कमी असते. त्यामुळं ट्रॉमा बिअर करणं हे एका लिमिटपर्यंत ते सहन करू शकतात. त्यानंतर मात्र त्यांचं जी स्थिती खालावते ती फार वेगात खालावते. त्यामुळं लहान मुलांमध्ये जरी या गोष्टींचं प्रमाण कमी असलं तरीसुद्धा त्यांच्याकडे आपण खूप काळजीपूर्वक बघणं आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला अपघात झाल्यानंतर ज्यावेळेला मेंदूला मार लागतो त्यावेळेला ऑपरेशन सजेस्ट केलं जातं किंवा शस्त्रक्रिया सजेस्ट केली जाते. तर आघातानंतर ऑपरेशन करणं हे गरजेचं असतं का? किंवा फक्त चिकित्सा करून औषधं देऊन ते बरं होण्यासारखं असतं? ह्या दोन्ही चिकित्सेमधला काय फरक आहे सर? आणि कशासाठी ऑपरेशनची गरज असू शकते? सर्वसाधारणपणे मेंदूला मार लागल्यानंतर मी असं म्हणेन की फार कमी लोकांना ऑपरेशनची गरज लागते. जवळपास 90% आसपास लोक ही बिना ऑपरेशनची त्यांची ट्रीटमेंट केली जाऊ शकते. 10% लोकांना फक्त सर्जरीची गरज लागते. हे प्रत्येक सेंटरनुसार बदलत जातं. जेव्हा शहरी भागांमध्ये हीच गोष्ट येते तेव्हा त्यांच्याकडे येणारे पेशंट्स हे प्रामुख्यानं अतिगंभीर स्वरूपातले असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्जरीचं प्रमाण हे जास्त आहे. ग्रामीण भागांमध्ये या गोष्टींचं प्रमाण थोडंसं कमी आहे. आता सर्जरी कुठल्या पेशंट्समध्ये लागते की ज्या पेशंट्समध्ये रक्तस्राव मेंदूमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि तो मेंदूवर दबाव टाकतो आहे किंवा मेंदूवर सूज ही खूप जास्त प्रकारची आहे, जास्त प्रमाणात आहे आणि औषधांनी आणि बाकीच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीजनं सुद्धा ती सूज कमी येत नाही. या दोनच प्रकारच्या लोकांमध्ये अपघातग्रस्त रुग्णांमध्ये सर्जरीची गरज लागते. बाकीचे 90% आसपास लोक ही विना ऑपरेशनची मॅनेज केली जाऊ शकतात. याचा अर्थ असा होत नाही की ऑपरेशन लागणार नाही. याचा अर्थ असा नाही की रुग्णाची परिस्थिती ही गंभीर नाही आहे. ऑपरेशन हा फक्त मेंदूवरचं प्रेशर कमी करण्यासाठीचा एक मार्ग आहे. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय रुपेश गुजराती सिन्नरवरून. हॅलो 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 हॅलो, रुपेश गुजराती बोलतो बाई मॅडम. मी नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की एखादा अपघात झाला, छोटा असो किंवा मोठा असो, तर मनुष्याला कळत नाही का मेंदूला किती लागलेलं आहे. मग तो इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देतो, समजा हाताला, पायाला, याला त्याला. आणि कालांतराने असं कळतं की त्याला मग वेगवेगळे इफेक्ट जाणवतात. मग तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तर मग अगोदर कुठल्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, म्हणजे छोटा असो की मोठा आघात असो? ओके, धन्यवाद रुपेश सर. ओके, धन्यवाद. मेंदूला जेव्हा आघात होतो आणि किंवा कुठलाही ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुरुवातीला जाणं आणि तिथल्या क्वालिफाईड डॉक्टरांना दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पेशंट बऱ्याचदा काय होतात की सुरुवातीला त्यांच्यामध्ये काहीच लक्षणं नसतात. लक्षणं नसतात म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी ती लक्षणं नसतात. डॉक्टर लोक त्यातली लक्षणं हेरू शकतात. पण कालांतरानंतर काही वेळ गेल्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये ती लक्षणं दिसायला लागतात. तर हा जो वेळ असतो ह्याला आम्ही लुसिड इंटरव्हल असं म्हणतो की मार लागल्यानंतरचा काही वेळ हे रुग्ण नॉर्मल असतात आणि त्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये ती लक्षणं दिसायला लागतात. तर हा जो मधला वेळ आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि या वेळेला त्यांनी योग्य ठिकाणी जाणं म्हणजे कमीत कमी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाणं, तिथल्या डॉक्टरांना दाखवणं आणि त्यांनी जर तसा सल्ला दिला की तुम्ही हायर सेंटरला जा, तर त्या हायर सेंटरला म्हणजे ज्या ठिकाणी न्यूरोसर्जरीची सुविधा आहे अशा ठिकाणी जाणं आवश्यक आहे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा.
प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत ट्रॉमा केअर, रस्ते सुरक्षा आणि गोल्डन अवर्सचे महत्त्व. प्रेक्षक हो, सरांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यामध्ये जे अपघात होतात त्याच्यामागे जे कारणं असतात ती आपण स्वतः तयार केलेली असतात. त्याच्यामध्ये मद्यपान करून गाडी चालवणं, वेगावरती नियंत्रण न ठेवणं किंवा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणं, जसं की हेल्मेट न घालणं, स्पीड ब्रेकरला गाडी जोरात पळवणं, याच्यामुळे हे अपघात होतात. बघायला गेलं तर कारणं अगदी किरकोळ आहेत, पण त्याच्यामुळे होणारे आजार जे आहेत किंवा त्याची जी परिणाम आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे असू शकतात. ज्या वेळेला रस्त्यावरती एखादा ॲक्सिडेंट होतो आणि मेंदूला इजा होते त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की मृत्यू दर हा जास्त आहे किंवा लोक मरण पावलेल्यांची संख्या ही जास्त असते. तर सर, याबद्दल काय सांगाल तुम्ही? अपघातांमुळं होणारे मृत्यूदर यामधलं सर्वात महत्त्वाचं कारण हे मेंदूला झालेली इजा हे असतं. कुठल्याही अपघातामध्ये जेव्हा आपण मृत्यूदराचा विचार करतो त्यामध्ये मेंदूला झालेल्या इजा झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर हा नेहमीच बाकीच्या अवयवांपेक्षा हा जास्त आहे. जेव्हा आपण मेंदूला झालेली इजा ही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण त्याला क्लासिफाय करतो किंवा त्याचं वर्गीकरण करतो, तेव्हा त्याला आपण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर या प्रकारांमध्ये करतो. ज्या माइल्ड प्रकारची इंजुरीज असतात की किरकोळ प्रकारची इंजुरी, तर त्या पेशंट्समध्ये मृत्यूदर हा अगदीच कमी असतो, म्हणजे 1-2% कमी राहतो. मात्र मॉडरेट किंवा सिव्हिअर प्रकारचे इंजुरी ज्या असतात त्या प्रकारच्या रुग्णांमध्ये मात्र हा मृत्यूदर हा 20 ते 50% राहू शकतो. म्हणजे 100 20 ते 50% रुग्ण यामध्ये मृत्युमुखी पडू शकतात किंवा त्यांना परमनंट डिसॅबिलिटी येऊ शकते. तर हा जो मृत्यूदर आहे हा सिव्हिअरिटीनुसार चेंज होत राहतो. जेवढी जास्त इजा जास्त तेवढं मृत्यूदर जास्त राहतो. बरोबर. ज्या वेळेला रस्त्यावरती अपघात होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा बरेचसे लोक गोंधळून जातात. त्यांना कळत नाही की काय चिकित्सा करायची. बरेचसे लोक फक्त बघायची ही भूमिका घेतात. पण बऱ्याच वेळेला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो की गोल्डन अवर्स. तर गोल्डन अवर्स म्हणजे काय आहे आणि त्याची जी परिभाषा आहे किंवा ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्याचं जे महत्त्व आहे ते कसं काय सांगाल? गोल्डन आवर्स म्हणजे अपघातानंतर असलेला 1 तासाचा कालावधी, 1 ते 4 तासाचा कालावधी हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. आता हा कालावधी का महत्त्वाचा समजला जातो? कारण विविध प्रकारच्या संशोधनातून हे समोर आलेलं आहे की टाइम इज ब्रेन. टाइम इज ब्रेन मीन्स व्हॉट? मेंदूच्या पेशी मरण पावण्याचं प्रमाण हे दर मिनिटाला 20 लाख आहे. म्हणजे एखाद्या मेंदूला जेव्हा इजा होते किंवा त्याला रक्तपुरवठा कमी पडतो किंवा त्याला मार लागतो, त्यानंतर दर मिनिटागत त्याची होणारी इजा ही वाढत जाते. आपण याची गांभीर्य समजू शकतो की एका मिनिटाला 20 लाख न्यूरॉन्स मरण पावत आहेत. म्हणजे किती प्रमाणात मेंदूला जखम जास्त प्रमाणात होते. त्यामुळं या पेशंट्समध्ये किंवा या रुग्णांमध्ये प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा आहे आणि पहिला 1 तास हा या लोकांसाठी फार महत्त्वाचा असतो. त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळणं महत्त्वाचं आहे आणि या 1 तासामध्ये जर त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळाली तर बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचा मृत्यूदर आणि त्यांना येणारं पुढचं अपंगत्व किंवा डिसॅबिलिटीज हे आपण कमी करू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार निपाणीवरून. हॅलो. हॅलो. हां, बोला शिवानंद सर. नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आपण रस्त्यावरून जातेवेळी एखादा वेळी मोठा अपघात घडला असतो. तो अपघात इतका भीषण असतो की ते जे म्हणजे लोकांचे हातपाय मोडले असतात, काही जखमी होऊन गंभीर पडले असतात. पण बघणाऱ्यांची गर्दी मात्र भरपूर असते, पण मदत करण्यासाठी कोणी धावत नाही. कारण की त्यांच्या मनामध्ये एक अशी भीती असते की समजा एखाद्या वेळी आम्ही त्या पेशंटला म्हणा, जखमींना आपण आमच्या गाडीमध्ये म्हणा किंवा दुसऱ्यांच्या सोबत वगैरे घेऊन गेलो, हॉस्पिटलला त्यांनी गेल्यानंतर आमची नावं त्या ठिकाणी नोंद केली जातात. मग नंतर ते उपचारासाठी ते घेतल्यानंतर आम्हाला बोलवतात, पोलीस स्टेशनला बोलवतात, कोर्टाला बोलवतात. या भीतीने त्यांनी लोक घाबरतात. मग तशा प्रकारे हे अपघातामध्ये माणसाचा जीव जात असते. मग तशा होऊ नये म्हणून यासाठी काय निर्णय आपण घेतले पाहिजे आणि तशा व्यक्तींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे बघा साहेब. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण आपण पाहतो की बऱ्याचदा रस्त्यावर जेव्हा अपघात होतो तेव्हा तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बऱ्याचदा लोकही बघायची भूमिका घेतात
आणि त्यामागं एक अनास्था पण असते आणि त्याचबरोबर एक प्रकारची कायद्याची भीतीही असते की आपण या रुग्णाला घेऊन गेलो तर हे सगळ्या गोष्टी आपल्यावर किंवा आपण यासाठी जबाबदार धरले जाऊ. तर याबाबतीत अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की शासनानं नियमांमध्ये बदल केलेले आहेत आणि जी व्यक्ती पेशंटला किंवा रुग्णाला जवळच्या ट्रॉमा सेंटर्समध्ये घेऊन जाते त्यांच्यासाठी नियम हे अतिशय सैल आहेत आता, त्यामुळे त्यांच्यावर तशी फारशी जबाबदारी येत नाही. तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा पोलिसांना कळवता त्यावेळेला आपोआपच ही जबाबदारी सर्व पोलिसांवर जाते आणि पोलीस हे त्यांचं पुढचं काम लवकर करून घेतात. आणि जेव्हा अशा प्रकारचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा रुग्णालयांवरही ही गोष्ट बंधनकारक आहे की त्यांना इमर्जन्सी तात्काळ सेवा कुठल्याही रुग्णालयाला द्यायला लागते. त्यामुळं याबाबत लोकांनी काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. बरोबर. सर, आपण गोल्डन आवर्सबद्दल बोलतो आहोत. गोल्डन आवर्स म्हणजे अपघात झाल्यानंतर 1 ते 4 तासामध्ये केली जाणारी वैद्यकीय मदत किंवा जे लोकांकडून केली जाणारी मदत असते. तर या गोल्डन आवर्समध्ये नक्की काय करायला पाहिजे? गोल्डन आवर्समध्ये आता जो प्रश्न होता त्याच अनुषंगाने मी याचं उत्तर देईन की गोल्डन आवर्समध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण रस्त्यावर एखादा व्यक्ती पडलेला पाहतो, अपघातग्रस्त असतो. त्यातली पहिली स्टेप किंवा पहिलं काम या लोकांनी करायला पाहिजे ते म्हणजे कॉल फॉर हेल्प. म्हणजे जवळच्या ॲम्ब्युलन्सला पटकन बोलवा, आजूबाजूचे तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील त्यांना बोलवा आणि त्या रुग्णाला तुम्ही जवळच्या प्रायमरी हेल्थ सेंटरला किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राला शिफ्ट करा. आता यामध्ये शिफ्टिंग हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याचदा काय होतं की रुग्णाला डोक्याला मार लागलेला असतो आणि नातेवाईक हे त्यांच्या स्वतःच्या वाहनामधून किंवा ॲम्ब्युलन्समधून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर यावेळेला आपण एक फार महत्त्वाची गोष्ट विसरतो म्हणजे त्या रुग्णाला मणक्यालाही इजा असू शकते आणि जर मणक्याला इजा असेल तर त्या प्रकारचे त्याचे जे परिणाम होणारे आहेत हे फार पुढचे भयावह राहतात. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपण डोक्याबरोबर मणक्याची स्टॅबिलिटी बघणं हे फार महत्त्वाचं आहे. या पेशंट्सचं स्पाईन किंवा स्पेशली मानेचे मणके हे स्टेबिलाइज करणं महत्त्वाचं आहे. त्यांची डोक्याची मुवमेंट्स कमीत कमी करणं महत्त्वाचं आहे आणि त्यांना त्या स्टेबल पोझिशनमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये न्यायला हवं आणि जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये घेऊन त्यानुसार त्यांना पुढची ट्रीटमेंट देणं आपण महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, अपघात झाल्यानंतर रस्त्यावरती कुठेही ज्यावेळेला पटकन अपघात होतो त्यावेळेला 1 ते 4 तास हे गोल्डन आवर्स म्हणून मान्य केलेले आहेत आणि या 4 तासामधली जी वैद्यकीय मदत असते ती अत्यंत महत्त्वाची असते. रुग्णाला होणारी पुढची हानी किंवा मेंदूला होणारी इजा त्याचप्रमाणे इतर अवयवांच्या सुरक्षिततेसाठी ही मदत खूप महत्त्वाची असते. त्यामुळे त्या रुग्णाला सरांनी सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्सला कॉल करणं, बरेचसे ॲम्ब्युलन्सचे नंबर अवेलेबल असतात, इंटरनेटवरतीही तुम्हाला ते ॲम्ब्युलन्सचे नंबर मिळून जातील. सो एक सामाजिक प्रश्न म्हणून तुम्ही त्यांना कॉल करून ॲम्ब्युलन्सला बोलवू शकता. त्याचप्रमाणे रुग्णाला दवाखान्यात किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरपर्यंत नेऊ शकता आणि त्याला मदत जितक्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर तुम्ही मदत करू शकता. सर, तुम्ही न्यूरोसर्जन म्हणून काम करत आहात, बऱ्याच वर्षांची तुमची प्रॅक्टिस आहे, तर तुमचे प्रॅक्टिसमधील अनुभव काय सांगाल? यातले प्रॅक्टिसमधील काही अनुभवांच्या बाबतीत काही पेशंट्स हे आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. मी मगाशीच स्त्रियांमध्ये होणाऱ्या अपघातांबद्दल बोललो आणि याच्यामागं हा अभ्यास करण्यामागं किंवा याबाबतीत एवढा विचार करण्यामागं एक अतिशय महत्त्वाची घटना माझ्या बाबतीत घडली. माझ्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे एक नर्सिंग स्टाफ ही एका दिवशी तिच्या हॉस्पिटलमधून ती घरी जात होती. तिनं काम केलं आणि तिच्या नवऱ्याबरोबर ती दुचाकीवरून बसून घरी चालली होती. हॉस्पिटलमधून ती निघाली आणि दुचाकीवर आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे बसली आणि दुचाकीवरून जाताना स्पीड ब्रेकरवर ती स्पीड ब्रेकरची उंची जास्त असल्यामुळं तोल जाऊन खाली पडली आणि तिच्या डोक्याला हा अतिशय गंभीर प्रकारची इजा झाली. ती हॉस्पिटलमध्ये पहिल्या अर्धा तासामध्ये येऊ शकली कारण ती हॉस्पिटलची स्टाफ होती, त्यामुळे पटकन ती हॉस्पिटलपर्यंत आली. आम्ही तिचे तपासणी केल्या, स्कॅन केल्यानंतर असं आढळलं की तिच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होतोय. रक्तस्राव आढळल्यानंतर त्यानुसार तिची शस्त्रक्रियासुद्धा झाली. पण एवढं सगळं होऊनसुद्धा तिला असणारा मेंदूचा मार हा एवढा तीव्र प्रकारात होता की आम्ही तिला वाचवू शकलो नाही. तर या गोष्टीचा माझ्या मनावर फार मोठा इम्पॅक्ट झाला आणि असं वाटलं की स्पेशली ही एक गोष्ट जर त्या टाळू शकल्या की हेल्मेटचा वापर आणि बसण्याची पोझिशन,
तर त्यांनी मॉडिफाय केली किंवा बदलली तर त्यांच्यामध्ये अपघाताचं प्रमाण हे खूप कमी प्रमाण होऊन जाईल आणि त्यांच्यातले आपण खूप जास्त प्रमाणात आपण स्त्रियांना यातून वाचवू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण बोलत आहोत ट्रॉमा केअर आणि रस्ते सुरक्षा, गोल्डन अवर्सचे महत्त्व या विषयावरती. प्रेक्षक हो, ब्रेकला जाण्यापूर्वी सरांनी अपघातजन्य मेंदूची जी इजा आहे त्याबद्दल खूप छानपणे विस्तारपूर्वक आपल्याला माहिती सांगितलेली आहे. अपघात हे कसे टाळता येतील, त्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे अपघात झाल्यानंतर गोल्डन अवर्समध्ये किंवा इतरही वेळेला आपण त्यांना कशी मदत करू शकतो याबद्दल सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. मेंदूमध्ये येणारे इतरही असे आजार असतात की ज्याच्यामध्ये आत्ता एक अवस्था येऊ शकते. सर्वसामान्यपणे बघायला गेलं तर मेंदूचा झटका म्हणजेच ब्रेन स्ट्रोक ही बऱ्याच लोकांना येणारी समस्या आहे. तर सर, ब्रेन स्ट्रोक याबद्दल आपण काय सांगाल? ब्रेन स्ट्रोक्स हा मी असं म्हणेन की ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी किंवा हेड इंजुरी इतकाच महत्त्वाचा विषय आहे आणि याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. बरोबर. आधी ब्रेन स्ट्रोक्स हा पाश्चिमात्य देशांचा आजार असं समजलं जायचं, पण आता अलीकडे आपण पाहिलं ह्या 10 ते 15 वर्षांमध्ये तर भारतामध्ये या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्रामुख्यानं आपण ब्रेन स्ट्रोक्स हे 2 प्रकारांमध्ये डिव्हाइड करतो, इस्केमिक स्ट्रोक्स आणि हिमर्जिक स्ट्रोक. इस्केमिक स्ट्रोक्स म्हणजे ज्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो आणि आपण पाहिलं त्याप्रमाणे एका मिनिटाचा रक्तपुरवठा जर कमी पडला तर साधारण 20 लाख न्यूरॉन्स मृत पावतात. त्यामुळं मेंदूला इजा होते आणि त्यामुळं मग एका बाजूची ताकद कमी होणं किंवा चेहरा वाकडा होणं, बोलण्याला प्रॉब्लेम होणं अशा प्रकारची लक्षणं या पेशंट्समध्ये होऊ शकतात. दुसऱ्या प्रकारचा स्ट्रोक म्हणजे हिमर्जिक स्ट्रोक. हिमर्जिक स्ट्रोक म्हणजे काय की ब्लड प्रेशर किंवा इतर काही कारणांमुळं मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्यामुळं मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि रक्तस्राव झाल्यामुळे पुन्हा मेंदूच्या काही महत्त्वाच्या भागांना इजा होते आणि त्यानुसार पुन्हा रुग्णांमध्ये त्याची वेगवेगळी लक्षणं होऊ शकतात. ज्या ठिकाणी रक्तस्राव झाला आहे त्यानुसार मग त्याची लक्षणं बदलतात, जशी एका साईडची ताकद कमी होणं किंवा अनकॉन्शियसनेस होणं किंवा बोलायला त्रास होणं किंवा काही पेशंट्समध्ये परमनंट डिसॅबिलिटी येते, काही पेशंट्समध्ये मृत्यूसुद्धा ह्याच्यामुळं होऊ शकतो. बरोबर. मग ब्रेन स्ट्रोकची ज्यावेळेला चिकित्सा केली जाते किंवा ज्यावेळेला लक्षणं दिसतात त्यावेळेला चिकित्सेचा जो भाग असतो त्याबद्दल काय सांगाल सर? चिकित्सा कशी करावी, कारण की ती एक मेडिकल इमर्जन्सी आहे. सो लोकांना त्याबद्दल काय सल्ला द्याल? आपण स्ट्रोकचे पेशंट्स ओळखणं हे सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा तेवढंच सोपं आहे. त्यासाठी आम्ही फास्ट हे ॲक्रोनिम वापरतो. F इज फेस, चेहरा वाकडा आहे का ते पहा. A इज आर्म विकनेस म्हणजे हाताची ताकद कमी आहे का ते पहा. S इज फॉर स्पीच, स्पीच म्हणजे त्याचं बोलण्याला अडथळा होतं का ते पहा. आणि T इज फॉर टाईम, तर वेळ किती वेळ झाला आहे हे बघा. तर हे फास्ट हे आपण लक्षात ठेवलं तर हे पेशंट्स ओळखणं आपल्याला खूप सोपं जाईल. आणि अपघाताप्रमाणेच हे पेशंटसुद्धा जर पहिल्या 4.5 तासाच्या पिरियडमध्ये किंवा वेळामध्ये जर हॉस्पिटलपर्यंत येऊ शकले तर त्यांच्यावर आपण अत्याधुनिक पद्धतीने उपचार करून त्यातून बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णांचं खूप जास्त प्रमाण आहे. या पेशंट्सना जर रक्तपुरवठा मेंदूला कमी होत असेल तर त्यामध्ये आपण रक्त पातळ होण्याचे नवीन अत्याधुनिक इंजेक्शन्स देऊ शकतो, जेणेकरून त्या रक्ताच्या गाठी आपल्याला वितळवता येतात. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे हा टाईम. त्या विशिष्ट टाईम ड्युरेशनमध्ये जर रुग्ण आले तरच आपण ह्या उपचार पद्धती पेशंट्सला देऊ शकतो. किंवा जर रक्ताच्या गाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात असतील आणि त्यामुळे जर प्रॉब्लेम होत असतील तर त्या रक्तातल्या गाठी आपण थ्रोम्बेक्टॉमी म्हणतो आपण, की ज्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या आतून जाऊन आपण कॅथेटर्सद्वारे त्या रक्ताच्या गाठी काढू शकतो आणि त्यानुसार रक्तपुरवठा आपण मेंदूचा पूर्ववत करू शकतो. पण ह्या दोन्ही गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईम. तर टाईम इज ब्रेन ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवणं मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर.
प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे ब्रेन स्ट्रोक हा ओळखणं हे अत्यंत सोपं आहे. तुमच्या घरामध्ये ज्याला डायबेटीज आहे, खूप वर्षापासूनचा BP आहे, अशा रुग्णांमध्ये रिस्क फॅक्टर हा जास्त असतो. तर त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवून त्यांचे प्रॉपर मेडिकेशन करून त्याचप्रमाणे वैद्यकीय सल्ला वेळोवेळी घेऊन हे पुढे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते योग्य प्रकारे टाळू शकता. सरांनी सांगितल्याप्रमाणे चेहरा वाकडा होणं, हाताची ताकद कमी होणं, हे जे अशी सामान्य लक्षणे बघितले तर आपण असं अंदाज करू शकतो की हा पेशंटला ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता आहे. सर, अजूनही आपण बघतो की ब्रेन ट्यूमर म्हणजेच मेंदूच्या गाठी हा सुद्धा एक ज्वलंत प्रश्न आपल्याकडे आहे. मग त्या गाठी नॉन कॅन्सरस म्हणजे कॅन्सरच्या असूही शकतात किंवा नसूही शकतात. तर याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल का सर? मेंदूच्या गाठी, ब्रेन ट्यूमर म्हटले की सर्वसामान्य लोकांचा समज असा असतो की मेंदूच्या सर्व गाठी ह्या कॅन्सरच्या असतात. तर असं बिलकुल नाही आहे. मेंदूच्या गाठींचे साधारण 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. साधारण पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारातल्या गाठी ह्या नॉन कॅन्सरस किंवा कॅन्सर नसलेल्या अशा गाठी असतात आणि तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारातल्या गाठी मात्र आपण कॅन्सर या वर्गामध्ये हे करतो. अजूनही चांगली गोष्ट ही आहे की अराउंड 50 ते 60% गाठी ह्या नॉन कॅन्सर प्रकारातल्या येतात आणि बऱ्याचशा गाठींमध्ये ऑपरेशनची गरज नसते. अगदी इन्फेक्शनच्या काही गाठी असतात ज्यामध्ये ऑपरेशनची गरज लागत नाही किंवा अगदी छोट्या प्रमाणातल्या गाठी असतील आणि ज्या MRI नुसार अगदी आपण खात्रीशीररित्या सांगू शकतो की ह्या साध्या प्रकारच्या गाठी त्याही पेशंट्समध्ये आपण ऑब्झर्वेशन करून त्यांना आपण फॉलोअप ठेवू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, विषय खूप मोठा आहे. मेंदू हा शरीराचा एक अविभाज्य घटक आहे आणि आपल्या शरीराचे सगळे जे कारभार चालतात हे मेंदूच्या नियंत्रणाखालीच चालतात. बघायला गेलं तर सगळ्या अवयवांवर, पूर्ण तुमच्या हालचालींवर, सगळ्या गोष्टींवर मेंदूचे नियंत्रण असते आणि मेंदूच ह्याला एक प्रणेता असतो. सर, हा विषय खूप मोठा आहे, पण जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की मेंदूचे स्वास्थ्य कसे टिकवावे आणि ह्यामुळे होणारे आजार हे कसे टाळता येतील, याबद्दल आपण काय सांगाल? मी ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीबद्दल एक सांगू इच्छितो की ट्रॉमा हा अचानक होतो, पण त्याचे परिणाम मात्र त्या रुग्णासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हे दीर्घकाळाचे असतात. त्यामुळं आपण ट्रॉमा होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. अपघात टाळणं हे अपघाताची इलाज करण्यापेक्षा खूप सोपं आहे आणि इफेक्टिव्ह पण आहे. तर हे टाळण्याचे सर्वात महत्त्वाचे मार्ग म्हणजे हेल्मेटचा वापर करणं, स्पीड कंट्रोल करणं, वेग मर्यादा पाळणं, ड्रायव्हिंग करता असताना किंवा वाहनावरून जाताना मद्यपानाचा वापर करणं टाळणं आणि स्त्रियांमधली आपण चर्चा केली त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या बसण्याच्या पोश्चरमध्ये काही चेंजेस करणं आणि दुर्दैवानं अपघात झालाच तर लवकरात लवकर जवळच्या ट्रॉमा सेंटरला त्यांनी जाणं आणि त्या ठिकाणी योग्य ती ट्रीटमेंट योग्य त्या वेळेत घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी शेवटी एवढंच सांगेन की रस्ते सुरक्षित असतील तरच आपलं जीवन सुरक्षित राहू शकतं. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला मेंदूबद्दल होणारे आघात, त्याचप्रमाणे आघातजन्य मेंदूचे जे आजार आहेत किंवा ती जी इजा आहे त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. मी अशी अपेक्षा करते की आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला हे अपघात कसे टाळता येतील आणि आरोग्याची कशी काळजी घेता येईल याबद्दल नक्कीच माहिती समजली असेल. सर, आज आपण इथे आलात आणि प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि आपण प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या तज्ज्ञांसोबत भेटत असतो, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.